हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण DLED बद्दल माहिती बघणार आहोत. काय आहे DLED, करायला पाहिजे की नाही, DLED इझी आहे की BLED आहे, किंवा मग कोणतं फ्युचरमध्ये जरुरी आहे, कोणतं नाही आहे, क्वालिफिकेशन काय असायला हवं, एज लिमिट काय आहे, ॲडमिशन प्रोसेस कशी असते, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, कोर्स फी काय आहे, कोर्स किती वर्षाचा असतो, त्याच्यानंतर तुम्हाला काही स्कोप काय आहे, जॉब काय आहे, जॉब नंतर तुम्हाला सॅलरी किती भेटेल, कुठे तुम्हाला जॉब भेटणार आहे, अशा भरपूर सारी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल बघणार आहोत. भरपूर विद्यार्थी बोलतात की आमच्या आजूबाजूला खूप जणांनी DED केलेलं आहे, मग ते आम्हाला सांगतात की तुम्ही DLED नका करू, DLED तर आम्ही पण केलेलं आहे, ॲडमिशन घ्यायच्या आधी आम्हाला विचारलं असतं. असं काही बरेच सारे क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये असतील, तर ते सारे क्वेश्चनचे डाऊट आज मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. सगळ्यात मेन म्हणजे काय की DLED काय आहे, DTED काय आहे किंवा DED काय आहे, याबद्दल आपण माहिती बघूया. तर DED, DTED असो किंवा DLED असो, या सगळ्यांची एकच सिंपल अर्थ आहे की डिप्लोमा इन एज्युकेशन. DED म्हणजे काय की आधी डिप्लोमा इन एज्युकेशन होतं, त्याच्यानंतर DTED हे जे आहे UP बिहारच्या साईडला DTED बोलतात, आणि आता DLED नाव केलं आहे. काय तर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन. एलिमेंटरी म्हणजे काय की छोटे जे मुलं असतात त्यांना शिकवण्याचा जो काही कोर्स आहे त्याला डिप्लोमा कोर्स म्हटलं जातं किंवा DLED म्हटलं जातं. आणि BEd म्हणजे काय असणार आहे, बॅचलर इन एज्युकेशन. आपण DED बद्दल माहिती बघणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला BEdकडं भडकवण्याचा ट्राय करणार नाही आहे. ठीक आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे काय की क्वालिफिकेशन काय असायला हवं. DLED करायचं असेल तर तुम्हाला 50% मार्क्ससोबत तुमची 12th जी काय आहे कोणत्याही सब्जेक्टमधून किंवा कोणत्याही फील्डमधून कंप्लीट असायला हवी. मग ती सायन्स असो किंवा मग आर्ट असो किंवा मग तुमचं कॉमर्स असो, काहीही असो, 12वी जी आहे ती 50% कंप्लीट असायला हवी. त्यानंतर तुम्ही जे काय आहे क्वालिफिकेशन हे तुमचं असणार आहे. एज लिमिट काय असणार आहे, आता 12वी कंप्लीट आहे म्हणजे तुम्ही 12वीच्या एजमध्ये 17-18 एजचे असणार आहे, ते तर नॉर्मल एज आहे. परंतु तुमचं काहीही एज असो, तुम्ही कोणत्याही एजमध्ये DLEDला ॲडमिशन घेऊ शकतात, DLEDचे पेपर देऊ शकतात. तुम्ही बघितलं असेल की तुम्ही जर DLEDला ॲडमिशन घेतलेलं असेल तर तुमचे 15-20 मुलं असतील किंवा मग जितकेही क्लासची जी काही स्ट्रेंथ असणार आहे त्यामध्ये 10-12 पोरं तुमच्या एजचे असणार आहे. बाकीच्यांचे कुणाचे लग्न झालेले असतील, कुणाचे काय असेल, भरपूर एजचे मुलं तुम्हाला दिसणार आहे, त्यामुळे तिथे काही एज लिमिट नसणार नाही आहे. ठीक आहे. नंतरचं मेन गोष्ट म्हणजे काय की तुमचं जे काय DLED कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॅचलर जी काय डिग्री असणार आहे, म्हणजे तुम्हाला BA असेल, MA असेल किंवा मग BSc असेल, या गोष्टी करता येतील का, बाहेरून ॲडमिशन भेटेल का, किंवा DLEDला बाहेरून ॲडमिशन भेटेल का, ते जे काय रूल असणार आहे ते तुमच्या कॉलेजच्या वर डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. तुमच्या कॉलेजनी जर तुम्हाला अलो केलं DLED सोबत, तुम्हाला BSc करायचं असेल किंवा BA करायचं असेल किंवा BCom करायचं असेल, काहीही करायचं असेल, ग्रॅज्युएशन करायचं असेल, ते तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहे, ते तुम्हाला अलो करतायत की नाही. ठीक आहे. नंतरचं मेन गोष्ट म्हणजे काय की DLED जे आहे त्याच्यासाठी सब्जेक्ट लिस्ट काय आहे, फीज काय आहे, डॉक्युमेंट काय काय असणार आहे. ठीक आहे. DLEDला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमचे 12वीचे 10th 12th जे काही रिझल्ट सर्टिफिकेट आहे ते असणं गरजेचं आहे. 12वीचा तुमचा जो काही शाळा सोडल्याचा दाखला आहे तो असणं गरजेचं आहे. बाकी कास्ट सर्टिफिकेट आहे, नॉन क्रिमिलियर आहे, बाकीचे जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला माहिती आहे. इम्पॉर्टंट काय आहे, तुमचा TC असेल किंवा मग तुमचा LC असेल किंवा मग तुमचं जे काय 10th 12thचं जे काही रिझल्ट आहे ते तुम्हाला गरजेचं असणार आहे. एवढे ज्या काही गोष्टी आहेत त्या इम्पॉर्टंट आहे. तुमचे 2-3 फोटो इम्पॉर्टंट आहे. ॲडमिशनसाठी इतकंच तुम्हाला कन्फर्म डॉक्युमेंट्स जे आहे ते लागणार आहे. बाकीचे तुमचे कास्ट वाईज जे आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेज सांगतं, त्याप्रकारे तुम्हाला ती डॉक्युमेंट्सची लिस्ट त्यांच्याकडे प्रोव्हाइड करावी लागते. ठीक आहे. तर ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, भरपूर विद्यार्थी सांगतात की मॅडम आम्हाला ऑनलाईन ॲडमिशन घ्यावे लागेल का की ऑफलाईन ॲडमिशन घ्यावी लागेल. तर जी काय ॲडमिशन प्रोसेस असते, काही काही ठिकाणी ऑफलाईनसुद्धा ॲडमिशन करून घेतले जातात. जे काही तुमचे कॉलेज लेवलला असणारे जे काही तुमचा DLEDचा कोर्स जो आहे तो कॉलेज लेवलला असेल तर तिथे ऑफलाईनसुद्धा ॲडमिशन करून घेतले जातात. आणि जो काही ठिकाणी तुम्हाला ऑनलाईनसुद्धा ॲडमिशन तुम्हाला करून घ्यावे लागतात. ते तुमच्या कॉलेजवर डिपेंड आहे की तुमचा कोर्स जो आहे तो कोणत्या पद्धतीने ॲडमिशन प्रोसेस तिथे चालू असणार आहे. ठीक आहे. आता यानंतर गोष्ट येते की डिप्लोमा जो आहे तो 2 वर्षाचा कोर्स असणार आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की विद्यार्थ्यांना वाटतं की 4 वर्ष आहे किंवा 1च वर्षात आम्ही दोन्ही कोर्स जे आहे दोन्ही इयरचे 1च वर्षात पेपर देऊन पास होऊ, तर असं काहीही करता येत नाही.
डिप्लोमा कोर्स जो आहे तो 2 वर्षाचा असतो, सेमिस्टर पॅटर्न असतं. पहिल्या वर्षाचे पेपर जे आहे ते तुम्हाला लास्टला होणार आहे. 1 वर्ष जेव्हा संपेल तेव्हा लास्टला तुमचं सेमिस्टर पॅटर्न असणार आहे. त्यामध्ये फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर असं काहीही नसणार नाही आहे. ठीक आहे, डायरेक्ट वार्षिक परीक्षा जी असते 2 इयरची 2 वेळेस वार्षिक परीक्षा तुमची होणार आहे. ठीक, 50% गुण तुम्हाला पासिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी खूप कन्फ्युजन करत असतात की मॅडम किती पर्सेंटेज पाहिजे DLED पास व्हायला, आणि मग एवढे नाही पडले तर आम्हाला पुढे जॉब भेटेल का, असं तसं. तर तसं काहीही नाही आहे. प्रत्येक सब्जेक्ट हा जो आहे 40 मार्क्सचा असतो, काही 20 मार्क्सचे असतात. त्यामध्ये तुम्हाला हाफ जे आहे सेक्शन तुम्हाला पासिंगचं गरजेचं असतं. म्हणजे 40 मार्क्स असेल तर 20 मार्क्स पासिंगसाठी गरजेचे असणार आहे. नेक्स्ट असणार आहे की तुमचं जे काही सब्जेक्ट लिस्ट काय आहे, किंवा मग DLED कोणत्या लँग्वेजमध्ये करायला हवं ते बघूया. आता इथे तुमच्या जी काही क्षमता आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये DLED करणार आहात. ठीक आहे, सपोज जर तुम्ही 12th जी आहे ती इंग्लिश लँग्वेजमधून केलेली असेल तर तुम्ही DLED इंग्लिशमधून करू शकतात. काही विद्यार्थ्यांचं मला मेसेज पण आले होते की मॅडम जर आत्ता अशी अट घातलेली आहे की 10 आणि 12th जे आहे ते इंग्लिश मिडियममधून पाहिजे तेव्हाच तुम्हाला DLED ॲडमिशन घेता येईल. तर असं काहीही नाही आहे. काही ठिकाणी मदर टंगमधून DLED जे आहे ती इझी जाते. मदर टंगमधून सुद्धा DLED करणं सुद्धा तुम्हाला इझी जाऊ शकतं. मदर टंगमधून समजणं जे आहे, विषय समजणं सिम्पल जातं. ठीक आहे, तर इंग्लिश मिडियममधून DL करणं किंवा मग DLED जे काय आहे कंपल्सरी करणं अशी कोणत्याही प्रकारची अट मी अजूनपर्यंत ऐकलेली नाही आहे. ठीक, नंतरचं मेन गोष्ट म्हणजे काय की फीज किती असणार आहे. DLED फर्स्ट इयर सेकंड इयरची फीज किती असते, आय थिंक 40,000 रुपये तुम्हाला दोन्ही इयरमध्ये 40,000 रुपये, 35,000 रुपये मे बी फीज असते. म्हणजे असं काही तसं ओव्हरऑल सगळा तुमचा जो काही खर्च आहे तो 50,000पर्यंत होऊ जातो. ठीक आहे, 17,000 रुपये आय थिंक आमच्या वेळेला फी होती. जर तुमची कॅटेगरीज असेल किंवा मग तुम्हाला कोणती स्कॉलरशिप इथून मागे मिळत गेलेली असेल तर त्या स्कॉलरशिपचा फायदा घेऊन सुद्धा तुमची DLEDची जी काही फीज आहे ती 70% फीज जी आहे ती माफ होते. फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला 17,000 रुपये फीज तुम्हाला भरायची आहे, परंतु तुम्ही कोणती स्कॉलरशिप घेण्याचे पात्र असाल तुमच्या कॅटेगरी वाईज तर तुम्हाला 5,000 रुपये स्कॉलरशिपची जी काही फीज असेल किंवा मग 5,000 रुपये तुम्हाला 17,000 ऐवजी 5,000 रुपये कॉलेजला भरणं गरजेचं असतं. बाकीची फीज तुम्हाला माफ होते आणि त्याऐवजी तुमची स्कॉलरशिप जी आहे ती तुम्हाला 2-3 हजार काय असेल ती भेटते आणि बाकीची फी कॉलेजला जमा होते. तर अशा प्रकारे जी काही फीजची प्रोसेस असणार आहे ती असणार आहे. म्हणजे 40,000 ते 45,000 रुपयामध्ये तुमचे DLEDचे 2ही वर्ष होणार आहेत. ठीक, तर ही झाली तुमची जनरल सगळी डिटेल इन्फॉर्मेशन. आता बघूया DLEDला सब्जेक्ट कोणते असतात. ठीक आहे, पेपर कधी होतात, रिझल्ट कधी लागतो, या सगळ्या गोष्टी आपण बघूया. तर सगळ्यात मेन म्हणजे काय की सब्जेक्ट लिस्ट काय असणार आहे. ठीक आहे, तर DLED फर्स्ट इयरसाठी F1 कोड त्यांनी यूज केला आहे. F1 to F8 असे 8 सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे आणि सेकंड इयरसाठी S1 to S8 असे 8 सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला लिस्टसुद्धा लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल आणि त्यामध्ये ऑलरेडी सगळे डिटेल सब्जेक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे सब्जेक्ट असणार आहे, काय पॉईंट असेल ते सर्व मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तरीही परत एकदा सांगून येते, फर्स्ट इयरसाठी तुम्हाला बालकांचा विकास आणि स्वची जाणीव हा फर्स्ट सब्जेक्ट असेल. दुसरा आहे भारतीय समाज आणि शिक्षण. तिसरा असणार आहे आपली अभ्यासक्रम अध्ययन अध्यापनशास्त्र. चौथा आहे प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 1. 5वा असणार आहे मराठी अध्ययन अध्यापनशास्त्र. 6वा आहे पॅडागॉजी ऑफ इंग्लिश पार्ट 1. 7वा असणार आहे आपला गणित अध्ययन अध्यापनशास्त्र आणि 8वा असणार आहे परिसर अध्ययन अध्यापनशास्त्र. नंतर सेकंड इयरसाठी तुमची जी काही सब्जेक्ट लिस्ट आहे ती आहे भारतीय समाज आणि शिक्षण. दुसरं असणार आहे नवीन शिक्षणातील नवीन विचार प्रवाह. तिसरं असणार आहे शालेय संस्कृती व्यवस्थापन परिवर्तन व नेतृत्व गुण. नंतरचा असणार आहे प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2. नंतर आहे हिंदी अध्ययन अध्यापनशास्त्र पॅडागॉजी. नंतर आहे गणित व विज्ञान अध्ययन अध्यापनशास्त्र आणि लास्ट असणार आहे भूगोल व इतिहास अध्ययन अध्यापनशास्त्र. आता प्रोफिशियन्सीसाठी काही मुंबई युनिव्हर्सिटी असेल किंवा ज्या युनिव्हर्सिटीज असतात त्यामध्ये मराठी भाषा संप्रेषण व प्रभुत्व हा सुद्धा सब्जेक्ट तुम्हाला ऑर असणार आहे. तर अशा प्रकारे तुमची सब्जेक्ट लिस्ट असणार आहे. आता यानंतर बघूया की तुम्ही पब्लिकेशन कोणते यूज करू शकतात किंवा बुक कोणते प्रेफर करायचे आहे. तर सगळ्यात मेन म्हणजे काय की
निराली पब्लिकेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन अँड आन्सर टाईप सगळे जे काही डिटेल चॅप्टर वाईज जे काही डिस्कशन आहे ते तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सरमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे, म्हणजे गाईडप्रमाणे तुम्हाला ते गाईड केलेलं आहे निराली पब्लिकेशन. सेकंड असणार आहे फडके पब्लिकेशन. फडके पब्लिकेशनमध्ये चॅप्टर दिलेले आहे आणि चॅप्टर खाली क्वेश्चन दिलेले आहे, परंतु फडके पब्लिकेशनची जी काही लँग्वेज आहे समजायला सोपी आहे, इझी आहे. नंतर असणार आहे सुविचार पब्लिकेशन. तुम्हाला जे बेस्ट वाटेल ते तुम्ही प्रेफर करू शकतात. नंतर असणार आहे तुमची एक्झाम कधी होते, जुलै आणि डिसेंबर असे 2 वेळेस तुमची एक्झाम जी आहे ती होत असते. जुलैची जी आहे ती रेग्युलर एक्झाम असते, परंतु त्यामध्ये जे काही विद्यार्थी पास किंवा मग रिपीटर असणार आहे त्यांचीसुद्धा एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाते. आणि डिसेंबरमध्ये सुद्धा ती म्हणजे इयर बाय इयर वर्षातून 2 वेळेस तुमची 6-6 महिन्यांनी एक्झाम होणार आहे. यानंतरचा सगळ्यात मेन क्वेश्चन जो असतो तो म्हणजे काय की एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट कधी लागणार. ठीक आहे, तर रिझल्ट जी आहे ती कॉमन गोष्ट आहे, सर्वांना समजायला पाहिजे, कॉमन सेन्सचा भाग आहे की एक्झाम झाल्यानंतर 45 डेजच्या आतमध्ये किंवा 45 डेज नंतर तुमचा रिझल्ट जो आहे तो लागतो. ठीक आहे, तर खूप जण विद्यार्थी जे आहे ग्रुपवर गोंधळ करत असतात, स्वतःही कन्फ्यूज होतात आणि बाकीच्यांनाही कन्फ्यूज करतात. ठीक आहे, तर तुम्ही एक्झाम दिलेली आहे, पेपर दिलेले आहे, तर तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे. कोणतीही जी काही युनिव्हर्सिटी असेल किंवा MSc पुणे जे असेल किंवा मग कोणतीही परिषद असेल त्यांना तुमचा रिझल्ट ठेवून काही फायदा होणार नाही, म्हणजे रिझल्ट जो आहे तो लागणार असणार आहे. नंतरची गोष्ट म्हणजे काय की DLED केल्यानंतर मग आम्हाला जॉब कुठे मिळणार आहे किंवा सॅलरी काय असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे डिस्कस करूया. सगळ्यात मेन म्हणजे काय की DLED केल्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या एक्झाम देऊ शकतात. एक TET एक्झाम देऊ शकतात, पेपर 1 तुम्ही देऊ शकतात. दुसरी CTET एक्झाम जी आहे ती देऊ शकतात. TET एक्झाम जी आहे ती तुमची जी काही स्टेट वाईज असते, MHTET असेल, UPTET असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे HTET असेल, तर स्टेट वाईज तुमची एक्झाम असते, म्हणजे TET एक्झाम जर तुम्ही पास झाला तर तुमचे जे काही स्टेट असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला जॉब करायला संधी जी आहे ती मिळणार आहे कोणत्याही एलिमेंटरी लेवलच्या स्कूलवर. ठीक आहे, नंतर दुसरी आहे सीटेट एक्झाम जी आहे ती ऑल ओव्हर इंडिया चालणार आहे. सीटेट एक्झाम तुम्ही पास झाले तर तुम्हाला जॉबसाठी कुठेही कॉन्ट्रॅक्च्युअलसाठी जॉब जो आहे तो करायला भेटेल, कुठे एलिमेंटरी लेवलला. ठीक आहे, या 2 एक्झाम तुम्ही देऊ शकतात. TET एक्झाम दिल्यानंतर तुम्ही टेट एक्झाम देऊ शकतात, TAIT टेट एक्झाम जी आहे ती देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही जे आहे ZPची एक्झाम देऊ शकतात आणि पूर्ण जे काही गव्हर्नमेंट स्कूल असतात, जे काही आपल्या ज्या ZPच्या स्कूल असतात, जिल्हा परिषद स्कूलवर तुम्ही जॉब करू शकता टीचर म्हणून. गव्हर्नमेंट जे आहे परमनंट टीचर म्हणून तुम्ही तिथे जॉब करू शकतात. CTT नंतर KVS असते, NVS असते, अशा ज्या काही एक्झाम असणार आहेत त्यांचा स्टडी करून प्रिपरेशन करून तुम्ही जे काय आहे जॉब करू शकतात कोणत्याही स्टेट लेवलला, कोणत्याही आपल्या जे काही पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये. सीटेट नंतर KVS NVS जे आहे ते ऑल ओव्हर इंडिया तुम्ही एक्झाम दिल्यानंतर जॉब करू शकतात. तर अशा प्रकारे तुमचे जे काही जॉब आहे ते तुम्ही करू शकतात. बाकीच्या शॉर्टकट कन्सेप्टमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला DLED केल्यानंतर तुम्ही प्रायमरी लेवलला कोणत्याही छोट्या ज्या काही पब्लिक स्कूल असेल किंवा मग ज्या काही तुमच्या आजूबाजूला ज्या छोट्या स्कूल असतील, जर घरात नसेल बसायचं 10-12 हजारवर तुम्हाला तिथे जॉब जो आहे तो आरामशीर मिळणार आहे. परंतु तुम्ही जर स्टेप वाईज व्यवस्थित स्टडी करून म्हणजे DLED केल्यानंतर एक्झाम करून त्यानंतर तुम्ही व्यवस्थितपणे एक्झाम ज्या देत गेला तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला परमनंटसाठी सुद्धा ॲप्लाय करू शकतात आणि परमनंटसुद्धा होऊ शकतात. तर ती काही जे काही टेम्पररी जॉब तुम्ही करणार आहे स्टेट लेवलसाठी TET नंतर, तेव्हा तुम्हाला 8 ते 10 हजार मॅक्झिमम 15 हजारपर्यंत तुम्हाला सॅलरी दिली जाते. आणि त्यानंतर तुम्ही सीटेट करणार असेल तर सीटेटसाठी तुम्हाला आय थिंक 27 होती, आता 32च्या अराउंड जी काय सॅलरी आहे टेम्पररीसाठी तुम्हाला दिली जाते. परमनंट झाल्यावर तुमची जी काही सॅलरी असते ती 45च्या अबो असते किंवा 35च्या अबो असते. मग ती TET लेवलमध्ये असेल, स्टेट लेवल असेल किंवा मग ऑल ओव्हर इंडिया असेल, तुमची जी काही सॅलरी आहे ती 30च्या अबो असते. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही DLED करू शकतात. DLED पात्र झाल्यानंतर तुम्हाला ज्या एक्झाम आहे त्या व्यवस्थितपणे सिरियल वाईज एक्झाम जर दिल्या तर तुमचं जे काही DLED आहे ते सक्सेसफुल झालं असं म्हणता येईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे भरपूर जॉब जे आहे ते एलिमेंटरी लेवलला लहान मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही DLEDमधून करू शकतात. तर अशा प्रकारे आजची जी काही डिटेल इन्फॉर्मेशन होती ती मी तुम्हाला सांगितली. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. यामध्ये आपण बघितलं की काय काय फीज असणार आहे, कोणते कोणते कोर्स असणार आहे किंवा मग सब्जेक्ट लिस्ट आहे, किती वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर आपण बघितलं कुठे कुठे स्कोप असणार आहे
किंवा मग तुम्हाला सॅलरी काय असणार आहे, रिझल्ट कधी लागतो, सब्जेक्ट लिस्ट काय आहे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे आपण DLEDमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आज बघितलं आहे. आय होप की काही डाऊट नसेल. जर असेल तर तुम्ही मेसेज करू शकतात. माझं टेलिग्राम चॅनल आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन होऊ शकतात. तिथे तुम्ही मला पर्सनली मेसेजसुद्धा करू शकतात. सर्वांना अलो आहे, तुम्हीही करू शकतात. ठीक, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.